द उदय भाऊ सांगळे. कोई मुश्किल मुझे थका नहीं सकती, कोई रास्ते की रुकावट मुझे गिरा नहीं सकती। अगर जुनून है जीतने का तो कोई हार मुझे हरा नहीं सकती। मला सिन्नरकरांना आवाहन करायचं आहे, ही काय छोटी मोठी स्पर्धा नाही. जवळजवळ 800 खेळाडू, पंच, प्रशिक्षक हे सिन्नरमध्ये स्टेट लेवल महाराष्ट्राची पूर्ण स्पर्धा आपल्या सिन्नरमध्ये होते. तर हे तुमच्या डोक्यात कल्पना कशी आली? गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करत होतो. मागच्या तुमच्या सभेमध्ये एक क्लिप फार व्हायरल झाली होती, ते म्हणजे मी पण खेळाडू आहे. हो, मी खेळाडू आहे. खेळाडू म्हणजे मी कुस्तीचा. मुळातच सिन्नरच्या मातीमध्ये खूप पोटेन्शियल आहे. सिन्नर नागरिकांना या स्पर्धेने कसा फायदा होऊ शकतो? राज्यभरातून खेळाडू, अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी येणार आहेत. आणि जे रिलेटिव्ज आहेत त्यांना सांगायला फार आनंद होतो की आमच्या सिन्नरमध्ये पण टर्फ आहे. बऱ्याच सिन्नरकरांना, नाशिककरांना माहिती आहे की सिन्नरमध्ये आपण एक छोटंसं क्रीडा संकुल उभं केलेलं आहे. जे खेळाडू बाहेरून आपल्या सिन्नरमध्ये येतील तर त्यांची गैरसोय होऊ नये त्याची तुम्ही काळजी कशी घेणार आहे? माझा सर्व मित्रपरिवार, क्रीडा क्षेत्रातील अनेक शिक्षक, खेळाडू ह्या सगळ्यांची एक टीम आम्ही केलेली आहे. सोशल मीडिया किंवा डिजिटलायझेशन सोडून तुम्ही स्पोर्टकडे वळा, त्यांना तुम्ही कसंच मेसेज देणार? आणि मैदानावर येणं ही गरज आहे. आणि म्हणून अशा स्पर्धा बघायला जाणं, अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेणं, अशा स्पर्धांचं, अशा खेळांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं. त्याच्यामध्ये कसे कसे कार्यक्रम होणार आहे? 2 तारखेला आपल्या शिवचषक स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. आपण होम मिनिस्टर क्रांती माळेगावकर यांचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यासोबत आपला सिन्नरचाच सुपुत्र हर्षद गोळेसर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या तारखेला फोक लोक हा एक मोठा कार्यक्रम, ज्याला राज्यात, देशात सध्या खूप मोठ्या प्रमाणात त्याची क्रेज आहे. ग्रीवर जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं आणि ह्या अविस्मरणीय अशा स्पर्धेचं साक्षीदार आपण व्हावं, हेच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेल, आवाहन करेल. तर निश्चितच प्रत्येकाच्या मनातील सिन्नरला आपण स्पोर्ट हब म्हणून विचार करू शकतो का पुढच्या काही वर्षांमध्ये? तर तुम्हाला काय वाटतं? द उदय भाऊ सांगळे, वेलकम टू यूथ आयकॉन अँड लीडर शो. भाऊ, जेव्हापासून मी पॉडकास्टिंग स्टार्ट केली तेव्हापासून माझ्यामध्ये एक मॅनिफेस्टेशन होतं की तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचा, आणि आज तुम्ही माझ्यासोबत बसले, फार आनंद होतो आहे. तर एक प्रश्न मला येतो, एवढा मोठा राज्यस्तरीयवरचं तुम्ही कबड्डीचं स्पर्धा सिन्नरमध्ये आयोजित केलं आहे. मला सिन्नरकरांना आवाहन करायचं आहे, ही काय छोटी मोठी स्पर्धा नाही, तर पूर्ण महाराष्ट्राची, स्टेट लेवल महाराष्ट्राची पूर्ण स्पर्धा आपल्या सिन्नरमध्ये होते. तर हे तुमच्या डोक्यात कल्पना कशी आली? राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही आपल्या सिन्नरमध्ये होऊ घातलेली आहे. 73वी राज्याची महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची स्पर्धा ही आपल्या सिन्नरमध्ये येत्या 2 ते 6 एप्रिल या दिवशी संपन्न होणार आहे. आणि निश्चितच आपल्या सिन्नरकरांसाठी, नाशिक जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की या स्पर्धेचं यजमानपद हे आपल्या सिन्नरला आणि नाशिक जिल्ह्याला मिळालं आहे. आणि खरंच खूप मोठी स्पर्धा आहे. राज्यातील 50 संघ, 25 महिलांचे, 25 पुरुषांचे, जवळजवळ 800 खेळाडू, पंच, प्रशिक्षक हे सिन्नरमध्ये 5 दिवस या स्पर्धा असणार आहे. आणि प्रो कबड्डीतील खेळाडू, कबड्डी क्षेत्रातील सर्व चांगले खेळाडू यांच्या ह्या स्पर्धा या सिन्नरमध्ये आपल्याला पाहण्याची संधी मिळणार आहे. आपण बघितलं, आत्ताच नुकती महाराष्ट्र केसरी झाली. आपल्याच नाशिक जिल्ह्यातल्या सुपुत्र असलेला हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी झाला. ही स्पर्धा पुण्यानं यजमानपद घेतलं. महाराष्ट्रभरातून पुण्यात लोक गेली आणि त्याच पद्धतीची कबड्डी स्पर्धा ही आता आपल्या सिन्नरमध्ये होते. खरं म्हणजे या स्पर्धा शहराच्या ठिकाणी होत असतात, परंतु मी गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करत होतो की या स्पर्धा नाशिक जिल्ह्यात, सिन्नरमध्ये झाल्या पाहिजे. या स्पर्धेत या कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष हे स्वर्गीय अजितदादा पवार होते. आणि दादा हयात असतानाच या स्पर्धेचं यजमानपद हे आपल्याला मिळालं. आज दुर्दैवानं अजितदादा आपल्यात नाही. परवाच आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कबड्डीच्या लोगोचं अनावरण केलं. या स्पर्धेचं एक अनावरण त्या ठिकाणी आपण मंत्रालयात केलं. राज्यभरातून खेळाडू, अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी येणार आहेत. आणि मला वाटतं सिन्नरकरांसाठी अतिशय अभिमानाचे आणि आनंदाचा हा क्षण राहणार आहे की हे यजमानपद हे आपल्या सिन्नर तालुक्याला मिळालेलं आहे. मागच्या तुमच्या सभेमध्ये एक क्लिप फार व्हायरल झाली होती, ते म्हणजे मी पण खेळाडू आहे.
तर तुम्ही स्वतः एक स्पोर्ट्समॅन आहेत, तर तुमचं ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट ह्या खेळाडूंमध्ये किंवा ह्या स्पर्धेमध्ये किती युजफुल ठरलं? मुळात माझी ओळखच ही सुरुवातीला एक खेळाडू आणि स्पोर्ट्स म्हणून आहे. कारण मी कॉलेज जीवनामध्ये सुद्धा कुस्ती असेल, कबड्डी असेल या खेळात माझा सहभाग असायचा. इनफॅक्ट जेव्हा मला स्वतःला समाजकारणात आणि राजकारणात ही पहिल्यापासून आवड आहे आणि कॉलेजच्या ज्यावेळेस निवडणुका त्या काळात व्हायच्या त्यावेळेस कॉलेजचा किंवा विद्यापीठाचा प्रतिनिधीसुद्धा मी स्पोर्ट्स कोट्यातूनच झालो होतो. त्यामुळं खेळासाठी नेहमीच मला ती आवड आहे, ते माझं पॅशन आहे आणि अधिकाधिक चांगले खेळाडू त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं हा माझा सातत्यानं प्रयत्न असतो. एवढी मोठी स्पर्धा आपल्या सिन्नरमध्ये भरते, हे तर काही सोपं नाही. याच्या मागचे तुमचे फार मोठे एक परिश्रम म्हणू शकतो. तर हे चॅलेंजेस काय काय आले जेव्हा सिन्नरमध्ये तुम्ही एवढी मोठी स्पर्धा भरवताय? तर चॅलेंजेस कसे कसे आले? चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा हे टीमवर्क आहे. माझे अनेक सहकारी, माझा मित्रपरिवार, कबड्डी क्षेत्रातले अनेक सिनियर लोक, या सर्वांचा याच्यामध्ये सहभाग आहे. ही स्पर्धा सिन्नरमध्ये व्हावी यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि याआधी आपण सिन्नरमध्ये राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आपण घेतलेल्या आहे. त्यामुळं तो अनुभव पाठीशी आहे. एक खूप चांगला माझा मित्रपरिवार, सहकारी आहे आणि या सगळ्यांच्या टीमवर्कनी आम्ही ही स्पर्धा यशस्वी करतो. आपल्या सिन्नर नागरिकमधल्या जे पण खेळाडू आहे किंवा सिन्नर नागरिकांना या स्पर्धेने कसा फायदा होऊ शकतो किंवा इथं किती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात अजून खेळाडू नवीन बनवू शकतात सिन्नरमध्ये, तर हे सिन्नरकरांना याचा कसा फायदा होऊ शकतो? मुळातच सिन्नरच्या मातीमध्ये खूप पोटेन्शियल आहे. आपण जर बघितलं, अनेक चांगले पैलवान हे सिन्नरच्या मातीत जन्माला आलेत. खो खो सारख्या खेळामध्ये अनेक खेळाडू सिन्नरमध्ये होते. कबड्डी खेळामध्ये आज जर आपण आपल्या सिन्नरचा तालुक्याचा परिसर बघितला, पांडुर्ली असेल, ब्राह्मणवाडा असेल, मोह असेल, तालुक्याच्या आणखी इतर भागामध्ये कबड्डीचे खूप चांगले खेळाडू आहे. मागच्याच काळामध्ये जायगाव येथील प्रसाद दिगोळेसारखा एक मुलगा राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय संघामध्ये त्याची निवड झाली. मागच्या काळात आकाश शिंदेसारखा एक मुलगा राष्ट्रीय कबड्डी क्षेत्रामध्ये त्यांनीसुद्धा आपलं एक वेगळं नाव त्या ठिकाणी मिळवलं. आणि मला असं वाटतं की सिन्नरमध्ये खूप पोटेन्शियल आहे खेळामध्ये, परंतु त्यांना अपेक्षित इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीच्या स्पर्धा या होत नसल्यामुळं अनेक खेळाडूंना पुढे जाता येत नाही. नाहीतर आपण बघितलं तर सिन्नरसारख्या आपल्या मुलांमध्ये, मुलींमध्ये खेळामध्ये खूप पोटेन्शियल असताना त्यांना व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. मला जे पण माझे व्ह्युअर्स आहेत किंवा माझे पाहुणे किंवा जे पण काय माझे रिलेटिव्ज आहेत त्यांना सांगायला फार आनंद होतो की आमच्या सिन्नरमध्ये पण टर्फ आहे, तर याची उभारणी तुम्ही केली आहे. त्यानंतर आपले कुस्तीच्या मॅट्स असतील, जिम असतील, असं सिन्नरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींच्या फॅसिलिटी तुम्ही उपलब्ध करून दिल्या सिन्नरमधल्या खेळाडूंसाठी? बऱ्याच सिन्नरकरांना, नाशिककरांना माहिती आहे की सिन्नरमध्ये आपण एक छोटंसं क्रीडा संकुल उभं केलेलं आहे. आपण सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी या नावानं आणि राजर्षी शाहू महाराज तालीम संघ या नावानं आपण एक क्रीडा संकुल उभं केलं आहे. या संकुलामध्ये क्रिकेटचं टर्फ आहे, मातीचा आखाडा आहे, कबड्डी कुस्तीची मॅट आहे, कबड्डी मैदानावर खेळण्यासाठी मैदान आहे, ग्रीन जिम आहे, खो खोचं मैदान आहे, मल्लखांब आहे, जिम आहे अतिशय आधुनिक पद्धतीची. असं एक मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा बहुमान आपल्या सिन्नरला मिळाला त्यावेळेस जी काही कामं मी करू शकलो त्यामध्ये अनेक गावांमध्ये तालीम, व्यायामशाळा, अभ्यासिका, त्याबरोबरच सिन्नर शहरामध्ये एक चांगलं क्रीडा संकुल व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि ते मी त्या ठिकाणी उभं केलं आहे. आज शेकडो मुलं, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अनेक मुलं मुली त्या ठिकाणी त्या संकुलामध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये आपला सहभाग नोंदवत असतात. भाऊ, एक प्रश्न मनात येतो, एवढ्या मोठ्या लेवलच्या आपण स्पर्धा सिन्नरमध्ये भरवतोय तर त्याला मॅनेजमेंट करणं पण फार अवघड आहे माझ्या हिशोबाने. त्यांचं राहण्या खाण्याची सोय, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांना सिक्युरिटी, सगळ्या गोष्टी. तर जे खेळाडू बाहेरून आपल्या सिन्नरमध्ये येतील तर त्यांची गैरसोय होऊ नये
त्याची तुम्ही काळजी कशी घेणार आहे? निश्चितपणानं गेली महिन्याभरापासून आम्ही या स्पर्धेची तयारी करतो आहे. जवळजवळ 800 खेळाडू, पंच, प्रशिक्षक हे राज्यभरातून सिन्नरमध्ये 5 दिवस येणार आहे. आणि ही स्पर्धा होत असताना त्यांची निवास व्यवस्था, त्यांची भोजन व्यवस्था, त्यांची वाहतूक व्यवस्था, मैदानाची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझा सर्व मित्रपरिवार, क्रीडा क्षेत्रातील अनेक शिक्षक, खेळाडू, ह्या सगळ्यांची एक टीम आम्ही केलेली आहे. आणि प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या ह्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे. वेगवेगळ्या समित्यांची आम्ही त्या ठिकाणी तयार केलेल्या आहे. आणि हे टीमवर्क म्हणून ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. आपले जे पूर्ण महाराष्ट्रातले जे यूथ आहे बरोबर, ते फार सोशल मीडियाला ॲडिक्ट झालेले, तर त्यांना तुम्ही कसं आवाहन करणार की सोशल मीडिया किंवा डिजिटलायझेशन सोडून तुम्ही स्पोर्टकडे वळा? त्यांना तुम्ही कसाच मेसेज देणार? बघा, आज जर आपण जर हे सगळ्या जनरेशनमधला जर बेसिक प्रॉब्लेम जर आपण बघितला तर जसं इंटरनेट असेल, सोशल मीडियाचे ॲडव्हान्टेज आहे तसे डिसॲडव्हान्टेज पण आहे. आपले मुलं, आपलं जनरेशन हे मैदानांपासून दूर चाललेलं आहे. आणि म्हणून आपला फिजिकल फिटनेस चांगला असला तर मेंटल फिटनेस चांगला असतो. या सगळ्या दृष्टीने खेळ हा खूप महत्त्वाचा आहे. परंतु आता खेळाची संकल्पना बदलत चालल्या आहे. मुलं हे मोबाईलवरच जास्त खेळ खेळायला लागले, परंतु ह्या मुलांनी मैदानावर येणं ही गरज आहे. आणि म्हणून अशा स्पर्धा बघायला जाणं, अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेणं, अशा खेळांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं ही काळाची गरज आहे. आणि माझ्यासारखे सामाजिक राजकीय जीवनात काम करणारे कार्यकर्ते, मी तरी स्वतः नेहमी अशा गोष्टींना जेवढं प्रमोट करता येईल, विशेष करून स्पोर्ट्सला, तो मी सातत्यानं प्रयत्न करत असतो. आणि म्हणून ही काळाची गरज आहे की मैदानी खेळाकडं, जिथं फिजिकली ॲक्टिव्हिटी होतील अशा खेळांकडं आपण जास्तीत जास्त लक्ष देणं ही आता गरज झालेली आहे. ही एवढ्या मोठ्या लेवलची स्पर्धा जेव्हा सिन्नरमध्ये घडणार, तर निश्चितच प्रत्येकाच्या मनातील सिन्नरला आपण स्पोर्ट हब म्हणून विचार करू शकतो का पुढच्या काही वर्षांमध्ये? तर तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवानं सिन्नर शहरात आणि तालुक्यात कुठलंही एक स्पोर्ट्स संकुल चांगलं, आपण एक सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी राजर्षी शाहू महाराज तालीम संघ उभा केला, परंतु आणखी मोठा एक मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणं ही खूप गरज आहे. मुसळगावसारख्या ठिकाणी आपलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एक खूप वर्षापूर्वी घोषणा झाली, परंतु त्याच्यावर कोट्यावधी रुपये खर्चही झाले. परंतु तिथं ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट अजून खेळाडूंची पाहिजे, ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते अजूनही होऊ शकलं नाही. आज आपण जर संगमनेर तालुक्यात गेलो तर तिथं स्टेडियम आहे, ग्राउंड आहे. शेजारी येवल्यात गेलो, शेजारी कोपरगावमध्ये गेलो, अशा ठिकाणी आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा या गोष्टी दिसतात. दुर्दैवानं आपल्याकडं ते उभं राहू शकलं नाही. येणाऱ्या काळामध्ये सिन्नर शहरात किंवा ग्रामीण भागात एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये मल्टी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतील आणि इथले मुलं मुली सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता येईल, यासाठी हे होणं अत्यंत काळाची गरज आहे. एक तुमच्याकडून पॉवरफुल मेसेज त्या यूथसाठी जे आज तुम्हाला बघताय? नाही, मी हेच सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवचषक आज आपण सिन्नरमध्ये भरवतोय. त्या क्रीडा नगरीला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नावानं आपण नमो क्रीडा नगरी असं नाव दिलेलं आहे. हे दोन्ही व्यक्तिमत्वांचं नाव देण्याचा उद्देश हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून मागच्या 5-10 वर्षामध्ये खेळांना विशेष फॅसिलिटी, विशेष असं त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलं आहे. आणि म्हणून आपण त्या मैदानाला नमो क्रीडा नगरी असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी हेच सांगेल की सिन्नरकरांना, नाशिककरांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या राज्य राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंना आपल्याला बघता येणार आहे. आणि
खेळासोबतच आपण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले का ज्यामध्ये लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांना आनंद घेता येईल. राज्य पातळीवरचे वेगवेगळे सेलिब्रिटी, वेगवेगळे चांगले कार्यक्रम येणारे 5-6 दिवस हे आपल्या सिन्नरमध्ये येणार आहे आणि सिन्नरकरांना त्याचा आनंद घेता येणार आहे. मी हेच सांगेल की सर्व सिन्नरकरांनी या शिवचषक आणि नमो क्रीडा नगरीवर जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं आणि ह्या अविस्मरणीय अशा स्पर्धेचं साक्षीदार आपण व्हावं, हेच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेल, आवाहन करेल. येत्या 2 एप्रिल ते 6 एप्रिल हा जो कालावधी नाही, याच्यामध्ये कसे कसे कार्यक्रम होणार आहे आणि काय काय होणार आहे हे सिन्नरकरांना सांगा एकदा. 2 तारखेला आपल्या शिवचषक स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. ह्या दिवशीचा उद्घाटन समारंभ हा अतिशय सुंदर राहणार आहे. यामध्ये राज्यभरातील खेळाडूंचं संचलन होणार आहे. देशभक्तीपर गीतांवर वेगवेगळे नृत्य आणि डान्स होणार आहे. तसेच या ठिकाणी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नागरी सत्कार होणार आहे आणि आपल्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या खेळाडूंचं संचलन हे आपल्याला बघता येणार आहे आणि एक ज्याला ग्रँड फिनाले आपण म्हणतो असा एक चांगला सोहळा हा 2 तारखेला होईल. 3 तारखेला या स्पर्धांचे सामने होणार आहे. वेगवेगळे सामने याच्यात आपल्याला पाहायला मिळतील. एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की या स्पर्धा महत्त्वाच्या याच्यासाठी आहे. ह्या स्पर्धांमधून जिंकणारा संघ हा भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ह्या राज्यस्तरीय स्पर्धा आहे. ह्या स्पर्धांमधून जिंकणारा संघ किंवा खेळाडू हे उद्यातला आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व देशाला करायला जाणार आहे. त्यामुळं संपूर्ण राज्याचं या स्पर्धेकडे लक्ष असतं. त्यामुळं पुढचे 4 दिवस हे सामने होतील आणि शेवटच्या या सामन्यात जिंकत जो संघ जिंकेल, जे चांगले खेळाडू खेळतील, त्यांची एक टीम करून ती देशासाठी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करायला जाणार आहे. 3 तारखेला ह्या सामन्यांसोबतच आपण होम मिनिस्टर क्रांती माळेगावकर यांचा कार्यक्रम ठेवला आहे की त्यामध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. अनेक महिलांनी त्यामध्ये याआधी सहभाग नोंदवला आहे. जास्तीत जास्त महिला भगिनींनी यामध्ये यावं या कार्यक्रमाला, ही या ठिकाणी मी विनंती करेल, आवाहन करेल. तसेच 3ऱ्या दिवशी 4 तारखेला सामने तर होतीलच, परंतु त्यासोबत आपला सिन्नरचाच सुपुत्र हर्षद गोळेसर आणि त्याची पत्नी या दोघांचाही एक शो तिथं आहे. त्या माध्यमातून म्युझिक, वेगवेगळे पारंपरिक नृत्य आणि आपण बघितलं की हर्षद आणि ध्रुविता हे इंडियन आयडॉल म्हणून त्यांची देशभर जगभर ख्याती झाली. त्यांचा एक चांगला कार्यक्रम हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या तारखेला फोक लोक हा एक मोठा कार्यक्रम, ज्याला राज्यात देशात सध्या खूप मोठ्या प्रमाणात त्याची क्रेज आहे आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपले वेगवेगळे खंडोबा असेल, वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आणि त्याचं हे सर्व कार्यक्रम हे आपल्या सिन्नरकरांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फोकलोकसारखा कार्यक्रम आज मुंबई, नाशिक या ठिकाणी होतो, सिन्नरमध्ये पहिल्यांदाच होतो आहे. त्यामुळं फोकलोकला आपण सर्वांनी उपस्थिती द्यावी. त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे यामध्ये वेगवेगळे पारंपरिक गीतं, लावण्या, आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती या विषयावर कार्यक्रम होणार आहे. तो देखील अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. असे 5ही दिवस हे खेळासोबत सांस्कृतिक मेजवानी ही आपल्या सिन्नरकरांना मिळणार आहे. त्यामुळं त्याचा आनंद सिन्नरकरांना घेता येणार आहे आणि याआधी आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम केलेत. सिन्नरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे आणि ह्याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा ही या निमित्ताने मी विनंती करेल. आज तुम्ही तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ आपल्याला दिला, आपल्या पॉडकास्टमध्ये आले. थँक्यू सो मच. थँक्यू.